पुणे येथे शरीफ आलम नावाचा एक व्यक्ती राहत होता. वेगवेगळ्या प्रकारचे तो उद्योग करायचा. या उद्योगामुळे त्याला वेगवेगळ्या शहरांमध्ये जावे लागायचे. देशातील विविध राज्यात त्याचा संपर्क वाढला होता. या संपर्कामध्ये त्याचा परिचय आसाम येथील मंगल नावाच्या एका विवाहित महिलेशी झाला. मंगलीला 6 वर्षाची मुलगी होती. तिचा नवरा देखील शरीफसारखेच कामे करत होता. त्यामुळे शरीफचे मंगलच्या घरी जाणे येणे वाढले होते. मंगलच्या घरची अवस्था पाहून शरीफने तिच्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. मंगल आणि शरीफ हे दोघेही एकाच वयाचे होते. त्यामुळे शरीफ जेव्हा आसामला जायचा तेव्हा तो मंगलला भेटायचा. त्यावेळी मंगल त्याला आपली कैफियत सांगायची. मंगलची कैफियत ऐकून शरीफने तिच्यावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. मंगलच्या नवऱ्याची अवस्था पाहून शरीफला वाटू लागले की मंगल ही माझ्या तावडीत सापडणार. त्यामुळे शरीफ मंगलला जवळ घेण्याचा प्रयत्न करू लागला. मंगलला देखील घरी नवऱ्यापासून त्रास होऊ लागला होता, कारण तिची परिस्थिती गरिबीची होती. जेवढे पैसे येत होते तेवढे तिचा नवरा दारूवर उडवायचा. मुलीचा सांभाळ कसा करावा हा प्रश्न मंगलच्या समोर होता. त्यामुळे शरीफ आणि मंगल यांची गट्टी जमू लागली. घरातील प्रत्येक गोष्ट मंगल शरीफला फोनवर सांगायची आणि शरीफ तिला समजावून सांगायचा. दोघांमधला हा संपर्क आता प्रेमात बदलू लागला. मंगल नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून शरीफला जवळ करू लागली. आता शरीफ जेव्हा आसामला जायचा तेव्हा तो मंगलच्या घरी थांबायचा. दोघांचा संबंध वाढू लागला, पण मंगलच्या नवऱ्याची दारू सुटत नव्हती. या संधीचा फायदा घेऊन शरीफने मंगलला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तुझा नवरा तुला दुःख देतो, मी तुला आनंदात ठेवील असे म्हणत त्याने तिला आपल्या जवळ केले. एका रात्री शरीफने मंगलसोबत वेळ घालवला. मंगलला जे हवे होते ते मिळाले. तिचा नवरा दारू पिऊन बाहेर झोपला होता, पण पहाटे जेव्हा नवरा उठला तेव्हा त्याने शरीफला आपल्या बायकोबरोबर भोंगळ्या अवस्थेत पाहिले. तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. शरीफ त्या ठिकाणाहून पळून गेला, पण मंगलला तिच्या नवऱ्याने बेदम मारहाण केली. मी नसेत असेन, पण मला सगळं समजतं. जर पुन्हा शरीफ इथे दिसला तर तुला कायमचं संपून टाकेन अशी धमकी त्याने आपल्या बायकोला दिली. आता मंगल शांत झाली होती. नवऱ्याची धमकी, शरीफ बरोबर झालेला संबंध, ती दोघांच्या कचाट्यात सापडली होती. तिला शरीफचा सहवास हवा होता, म्हणून जेव्हा शरीफ पुण्याला परतला तेव्हा मंगलने त्याला फोन लावला. मला तुमच्याबरोबर यायचं आहे. माझ्या मुलीनेही घरात राहायला नाकारलं आहे. शरीफलाही मंगल हवी होती, म्हणून त्याने तिला पुण्यात येण्यास सांगितले. मंगल पुण्यात आली तेव्हा तिने 6 वर्षाची मुलगी बरोबर आणली होती, पण मुलगी असल्याने शरीफला अडचण वाटू लागली. त्यामुळे शरीफ आणि त्याच्या 3 मित्रांनी मंगलला जवळ ठेवले आणि तिच्या मुलीला 5 लाख रुपयांना विकले. जेव्हा मंगलने मुलीबद्दल विचारले तेव्हा तिला सांगितले तिला दुसऱ्या घरी ठेवलं आहे. आता मंगल आणि शरीफ यांनी मनसोक्त शरीर सुखाचा आनंद घ्यायला सुरुवात केली. दोघांमध्ये कोणताही अडथळा नव्हता. मंगल जसं पाहिजे तसं शरीफला देत होती. काही दिवसांनी शरीफचं मन भरल्यावर त्याने मंगलला सांगितलं, तुझ्यासाठी चांगलं काम शोधलं आहे. तुझ्याकडे भरपूर पैसे येतील. मंगलला देखील कामाची गरज होती, म्हणून तिने लगेच होकार दिला. 2-3 दिवसानंतर शरीफ मंगलला बुधवार पेठेत घेऊन गेला. तिथे एका महिलेशी तिचा परिचय करून दिला. मंगलने ते ठिकाण पाहिले आणि शरीफवर नाराजी व्यक्त केली. अशा ठिकाणी मी काम करणार नाही. पण शरीफ म्हणाला, तुझं काम वेगळं आहे, मी 2 दिवसात परत येतो असे म्हणून तो तिथून निघून गेला. त्या महिलेकडे येणाऱ्या पुरुषांनी मंगलशी संबंध ठेवण्याची इच्छा दर्शवली आणि अशा प्रकारे मंगलच्या चारित्र्याचा व्यवसाय सुरू झाला. मंगलच्या मनात संशय आला होता. ज्या माणसावर विश्वास ठेवून मी नवऱ्याला सोडून आले त्यानेच मला फसवलं. पण आता पर्याय नव्हता. 1 महिनाभर तिला घराबाहेर पडू दिलं नव्हतं. एप्रिल 2025 मध्ये मंगलने सर्वांना हुलकावणी देऊन दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात पळवून देण्यात यश मिळवलं. तेथे काही गोरक्षक होते. त्यांनी तिला विचारपूस केली.
मंगलने आपल्या सगळ्या कहाणीचे वर्णन केले. गोरक्षकांनी तिला भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात नेले, पण तेथे तक्रार घेण्यास टाळाटाळ झाली. एका पोलीस कर्मचाऱ्याने तिला आधार देण्याच्या बहाण्याने शोषण केले. ही माहिती गोरक्षकांना कळताच ते तिला फरारखाना पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तेथेही तक्रार दाखल करण्यास नकार मिळाला. मग गोरक्षकांनी पोलीस ठाण्यासमोरच आंदोलन केलं. त्यानंतर गुन्हा दाखल झाला, पण तो फक्त शरीफ आणि त्याच्या 4 सहकाऱ्यांविरुद्ध. ज्या पोलिसाने मंगलशी शारीरिक संबंध ठेवले त्याच्यावर कारवाई झाली नाही. सध्या मंगल तिच्या मुलीचा शोध घेत आहे, पण जोपर्यंत शरीफ पकडला जात नाही तोपर्यंत मुलीचा शोध लागणार नाही. या घटनेतून एकच शिकायला भेटते, आपल्या नवऱ्याला धोका देऊन इतरांवर विश्वास ठेवू नये, अन्यथा अशीच वेळ कोणाच्याही आयुष्यात येऊ शकते. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.